नमस्कार, मी शेफ नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा शंखनादची खाद्य यात्रा प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर वाघमारे मसाले 24 कॅरेट ऑइल आणि रामतारा नमकीन आणि स्वीट। चला तर मग आजच्या एपिसोडला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहोत अंगुरी काजू करी। अंगूर हे आजकाल 12 महिने मिळतात, पण सध्या उन्हाळा असल्यामुळे अंगूर आपल्याकडे आहेत, तसे अंगूर हे 12 महिने पण मिळू शकतात। तेव्हा ही भाजी वर्षातून एकदा नक्की होऊ शकते। एकदा तुम्ही बघितल्यावर 10 वेळा कराल याची मला खात्री आहे। चला तर मग सुरुवात करूया। काय करायचं आहे आपल्याला, याची ग्रेव्ही एकदम वेगळी आहे, अफलातून आहे। हे टीन पायनॅपल आहे। आता एक नुसतं पायनॅपल टीन येतं ते घ्या, किंवा मिक्स फ्रूट जर का तुमच्याकडे टीन असेल त्याच्यामध्ये पायनॅपलचे पीसेस असतात, तर मिक्स फ्रूट टीनमधले मी हे पायनॅपल पीसेस घेतले आहे। 2 स्लाइस साधारण आपल्याला पायनॅपलच्या हवे आहेत। आता पायनॅपल जेव्हा आपण यूज करतो भाजीमध्ये तेव्हा रॉ पायनॅपल यूज करायचं नाही। जर का टीन पायनॅपल तुम्हाला मिळालं नाही तर काय करायचं, पायनॅपलच्या स्लाइस करायच्या। एक जर का एवढं पायनॅपल असेल त्याच्या स्लाइस करायच्या। 1 वाटी साखर घ्यायची, त्याच्यामध्ये 4 ते 5 वाट्या पाणी घालायचं आणि त्याला उकळू द्यायचं। आणि हे जे पायनॅपल स्लाइस आहे त्याच्यामध्ये 10 ते 15 मिनटं उकळायच्या आणि मग त्या आपण भाजीमध्ये किंवा ग्रेव्हीमध्ये किंवा कुठल्याही खाण्याच्या पदार्थामध्ये आपण ते वापरू शकतो। जर का आपण रॉ पायनॅपल वापरलं तर पदार्थ अक्षरशः कडू होतो, तेव्हा कृपया रॉ पायनॅपल हे वापरायचं नाही। एक तर टीन किंवा घरी कसं तयार करायचं हे सुद्धा मी तुम्हाला फटाफट सांगितलेलं आहे। चला तर मग पायनॅपल घेतलेलं आहे, याच्यात ना आहे कांदा लसूण काहीही नाही आहे। पायनॅपल घेतलेलं आहे आणि काजू साधारण 10-15 काजू मी याच्यामध्ये घेतलेले आहेत। कमी जास्ती झाले तर काही फरक पडत नाही। आणि आपण 2 मिरच्या तोडून घेऊ आणि याला पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे। बस एवढे 3च इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आहे, काजू, पायनॅपल आणि मिरची। याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन येते। मिक्सरमधनं आपण हे वाटून आणलेलं आहे। याच्यामध्ये पायनॅपल, काजू आणि हिरवी मिरची, त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही। चला तर मग सुरुवात करूया। आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पॅन ठेवायचा। येस, पॅन गरम झालं की त्यात आपण घालणार आहोत तूप। साधारण 4 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून। तूप गरम होण्याची आपल्याला थोडा वेळ वाट बघावी लागेल। तूप आपलं गरम झालेलं आहे, गॅस मी कमी करते आणि त्यात आपण घालणार आहोत 2 कलमीचे तुकडे, दालचिनीचे तुकडे आणि साधारणपणे 3 ते 4 छोटी वेलची आणि 4 ते 5 लवंग आणि 5 ते 6 मिरे, असं आपण हे याच्यामध्ये घालणार आहोत। याला थोडंसं, कारण एकदम जर का आपलं तेल खूप जास्त तापलं असेल तर ते जळून जाईल, त्याचा फ्लेवर जो आहे तो मग बदलेल, म्हणून आपल्याला अगदी हे हळू याच्यावरतीच होऊ द्यायचं आहे। थोडंसं याला आपल्याला झालं की मग आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत 1 मिनिट, आपल्याला हे थोडंसं परतून घ्यावं लागणार आहे, अगदी काही सेकंद। खूप गरम असेल तर जळून जाईल। आता आपण याच्यात घालणार आहोत आपण जी मसाला केलेला आहे वाटणाचा तो। याच्यामध्ये लसूण, अद्रक किंवा कांदा असं काहीही नाही, पण ही भाजी अफलातून लागते। तर हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। आपलं हे भाजून झालेलं आहे। आता याच्यात आपल्याला टाकणार आहोत आपण थोडासा मावा। हा साधारण 1 आणि 2 चमचे मावा। याला पण व्यवस्थित, मावा भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून मावा आपण नंतर घालायचा। तर मावा झाला की आपल्याला घालायचं आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा घातलेला आहे। त्याच्यानंतर
धने पावडर 1 चमचा, जिरं पावडर हाफ टीस्पून किंवा चिमूटभर आणि टोमॅटो सॉस हा साधारणपणे 2 चमचे मिक्स करायचं. व्यवस्थित मसाले आपले. मी गॅस कमी केला होता कारण मी त्यामध्ये घातला होता मावा. मावा आपला जळायला नको कारण मावा भाजायला टेम्परेचर हे नेहमी लो ठेवायचं असतं. याला 2 मिनटं आपण परतून घेऊ आणि याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी, लिटिल बिट. बाकी आपण याच्यामध्ये घालणार आहोत दूध थोडंसं, अगदी 2 टेबलस्पून घालायचं आहे. यात घालते आहे मी काजू. आपण अंगुरी काजू करी असं म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये काजू घालतो आहे. साधारण अर्धी वाटी काजू मी याच्यामध्ये घातलेले आहे. गॅस कमी केला आहे आणि यात मी घालते आहे दूध. आपल्याला ग्रेव्ही कशी हवी आहे त्याच्यावरती दुधाचं प्रमाण. पण साधारण ही ग्रेव्ही खूप पातळ नसते, आपल्याला दूध अजून लागणार आहे. सगळंच घालूया. साधारण 1 कप आपण दूध ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. दूध घातलं असल्यामुळे सध्या आपण याच्यामध्ये मीठ घालणार नाही. याच्यामध्ये पण काजू घातलेले आहेत. हे थोडंसं आपण झाकून ठेवूया आणि याला 5 मिनटं ते 7 मिनटं होऊ देऊ, जेणेकरून आतला काजू जो आहे तो सॉफ्ट होईल आहे. त्याच्यानंतर फक्त आपल्याला क्रीम ॲड करायचं आहे आणि कोथिंबीर ॲड करायची आहे. द्राक्ष जे आहे सर्व करताना द्राक्ष घालायचे आहे, पण तत्पूर्वी आपल्याला हे 5 ते 7 मिनटं याच्यासाठी आपल्याला वाट बघावी लागणार आहे. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. वाव, मस्तपैकी आपली ग्रेव्ही तयार आहे आणि आपण आता यात घालणार आहोत मीठ. स्वादानुसार मीठ. मीठ आपण टाकलेलं आहे, थोडं मी अजून घालते आहे, थोडंसं मीठ. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, क्रीम किंवा घरची आपली दुधावरची साय असेल ती घालायची. मी दुधावरची साय घेतलेली आहे, ती आता याच्यामध्ये मिक्स करते आहे. सगळीच घालू, थोडीशी गार्निशिंगसाठी ठेव. वाव, मस्त झालेलं आहे. आणि कोथिंबीर कुठे गेलेला नाही, कोथिंबीर आपल्याला थोडंसं घालायचं आहे. येस. सो आता सर्व करताना आपल्याला त्याच्यामध्ये अंगूर घालायचे आहेत. चला तर मग मी याला पटकन सर्व करते आणि सर्व करताना त्याच्यामध्ये अंगूर घालते. सो आपली ग्रेव्ही तयार आहे आणि आपण थोडी ग्रेव्ही, थोडे याच्यामध्ये अंगूर आणि परत ग्रेव्ही. गॅस बंद आणि परत आपण याच्यामध्ये द्राक्ष घालायचे. सो अंगुरी काजू करी आपली रेडी आहे. मी याला मस्तपैकी तुमच्यापुढे घेऊन येते आहे. अंगुरी काजू करी आपली तयार आहे. मंडळी, ही रेसिपी अफलातून आहे आणि याच्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक वगैरे असले काहीही प्रकार नाही आहे, पण तरीही या भाजीचा स्वाद जो आहे तो खूप वेगळा आहे. पायनॅपल टाकून आपण ही ग्रेव्ही तयार केलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला 100% आवडली असेल याची मला 100% खात्री आहे. आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी बघायचं आहे शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले, 24 कॅरेट ऑइल आणि रामतारा नमकीन आणि स्वीट्स. चला तर मग आता वेळ झालेली एक छोटासा ब्रेक घेण्याची. ब्रेक घेऊन तुमच्यापुढे मी लगेच येणार आहे एका एक्सपर्ट गेस्टला घेऊन. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत राहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात.
वाघमारे वराडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा हटके। भाई, खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य, और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद। वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे। 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल। तो आज ही आजमाएं, अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का। रामतारा लेकर आया है आपके अपने शहर में नमकीन का अनोखा स्वाद। विभिन्न रंग, विभिन्न स्वाद, बस एक विश्वसनीय नाम, आपका, हमारा सबका प्यारा रामतारा नमकीन एवं मिठाइयाँ।